एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. सगळे कसे आहेत? मजेत आहेत ना? मजेतच राहा. आता आज आम्ही निघालेलो आहे आमचं जे गावचं शेत आहे ते बघण्यासाठी. तर निघालोय सगळे, छोटीशी पिकनिक पार्टी. हे बघा आमच्या आजोबा पुढे चालत आहे, कौशिका आहे, पूर्व आहे, हे बघू शकता. शेतातली मज्जाच वेगळी असते. गहू आहे पेरलेला, सर्वत्र सगळीकडे हिरवळ, फक्त हिरवळच आहे. आवाज नाही आला मुकेश भाई. हॅलो, आवाज नहीं आ रहा यार. बघा गव्हाला छान पैकी उंबे आलेले आहेत. गहू पेरलेला आहे हा. कपाशी आता थोडीशी म्हणजे ती हे झालेली, आता म्हणजे तिचं थोडंसं जे हे असतं ना, बहर असतो तो फार कमी झालेला आहे. इकडे छोटंसं मंदिर आहे. कसलं मंदिर आहे मला पण नाही माहिती. बघू शकत आहात तुम्ही. इकडे चिंच आहेत, बोरं आहेत. आणि आता आम्ही खरं म्हणायला गेलं तर आम्ही चिंचा बोरच घ्यायला आलेलो आहोत. तर बघू आता किती चिंचा चांगल्या मला मिळत आहेत किंवा बोरं मिळत आहेत, बघू. ए बाळा, या झाडाला बोर आहे बघ, ये इकडे. हे बघा इथं बोर आहे. त्या बोरीला आता बोरं दिसलेलं आहे मला. बघू. ए तिकडेच थांब हा, मी देते तुला. हे घे बाळा. बघा कशी छान छान बोरं निघालेली आहे. बोरं छोटे आहेत. उसकी जगह कोई नहीं चलता है. तीन टाइमर रहते हैं. हाँ, वही सिंगल टाइमर पर नहीं चलेगा. उनको जो मैं पहले पूछता हूँ उनको क्या रखना. दे जरा. अभी तकलीफ क्या हो रहा है वो बताओ. नहीं तो मशीन बंद पड़ा गया. मशीन रुक गया तो सादा टाइमर लेके जाओ. हे घे. ती कच्ची का घेतली तू? हे घे. बस आता चला बाजूला हो, बाजूला चल. पूर्वा दे घाटी बघशील. ह्या वाळलेल्या तुरी आहे. काही दिवसांनी याला तयार केलं जाईल. आणि जी की तुम्ही तुरीची डाळ खात असतात ना, त्याच ह्या तुरी आहेत. बघा इकडे आमच्या बाजूचे मामा आहेत, ते शेतामध्ये फवारणी करत आहे. हाय कौशिका. अरे इकडे नको आणजवळ. आहे का पाणी? इकडे नको आणजो. बाळा इकडे हो, विहिरीच्या जवळ नको जाऊ. दाखवलं मी ट्रॅक्टर. घेतला काकांचा पण घेतला. हे बघा हा वालाच्या शेंगांचा वेल आहे. हे बघा आपण ज्या वालाच्या शेंगा खातो ना, त्या वालांच्या शेंगांचा वेल आहे हा. बघू शकतात किती साऱ्या शेंगा लागलेल्या आहेत त्याला. खूप शेंगा आहेत. दुरून हात पकड ग तिचा. तिकडून जाय ना, तिकडून जाय रे शेंगा आहे. हा काय आहे?
हा मग काय सर्वत्र लावलेला बघा किती छान हिरवळ दिसते सर्वत्र. चिंचेचं झाड आहे पुढे. आणि तुम्हाला जर ती लांबवर जी झाडं दिसत असतील ना ती चिंचेची झाडं आहेत. बैलांची जोडी इथं छान. दोन दिवसापूर्वी मी जे वावर तुम्हाला दाखवलं होतं ते माझ्या वडिलांचं होतं. आणि आजची जी टूर आहे आपली ती माझ्या सासरचं म्हणजे माझ्या शेतामधली टूर तुमची राहणार आहे आजची. हा गहू आहे. चाललंय आमच्या आजोबा पुढे आम्ही सगळे मागे हळूहळू चालतोय. आमचे आहो येत आहेत मागून खाऊची पिशवी घेऊन. बघा हे चिंचेचं झाड आहे. चिंचा बघा कशा लागलेल्या आहेत मस्त. आमचे बाबा पाडण्याचा प्रयत्न करतायत चिंचा नातींसाठी. खाली तांतोर मी धरतोय आवडा गेले खाली. बघा कसे सगळेचे सगळे भिडलेले आहे चिंचा काढण्यासाठी. ए तोडली तोडली. तोडू तर द्या तिला. तोडली बेटा. माझ्या पूर्वाने पण काही चिंच तोडलेली आहे. काय तोडलं बाबू तू? चिंच. चला बाबा जवळांना बघा तुम्ही कधी तोडलेली आहे का अशी घाबरलेली चिंच? आंबट असेल हो ती. वाटेत चालता चालता मला इथं एक मंदिर आहे, शिव मंदिर आहे ते बघूया चला. कोणत्या सडीचे फुल हे इकडे बघ. इकडे किती छान फुलं आहे का शिव नाही तेच फुलं घेऊ दे. हे फुलं तुम्हाला आणले होते. पण बोले ये ना पुन्हा कळीच्या फुलं दाखव. अय्या किती फुलं आहे. याचा गजरा करता. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. नमः पार्वती पते हर हर महादेव. फुलाचा फोटो घ्या.
पुरं व्हायला रे बाबा वरतून या आधी जाईया पुऱ्या पण नाही गेले जागा आहे हळू सावकाश. तू मागे थांब. हा हे बी सुरेश मामा तू कोण आपलं. अच्छा हे आमचं नाहीये बाबा. आंब्याला बघा कसा मोहर आलेला आहे. शेवग्याच्या शेंगांना बघा कसा शेवग्याच्या शेंगाला झाडाला मोहर आलेला आहे. खूप सुंदर आंब्याला आलेला आहे. सारू दिसते मी. कढीपत्त्याचं झाड आहे. इथं बघा किती सारी रोपं उगलेली कढीपत्त्याची. चल पुढे. ताजी ताजी कोथिंबीर आमच्या शेतातली. हा बघा लिंबणीचा मळा. ही वांग्याची झाडं. पूर्वा हे बघ हे कसं चिकन झालंय. असं चिकन पाहिजे एकदम मोठं पाहिजे. बघा कशी लिंब आहे मस्त छान गोड. आणि जास्त हलवू नको. फुलं पडले नाही पाहिजे. फुलं पडले की मग लिंबू येत नाही ना. दाखव बाबू. ते पिवळं बघ लिंबू. हे बघ इकडे इकडे लिंबू. हे बघा सॉफ्ट. अरे काय बेटा ते कापूस. ज्याच्याने बघा कसे पिवळे पिवळे लिंब आहे. पहिले माझं ऐकून घे. एक इकडे चाललंय एक तिकडे चाललंय. मग तू हे पकड. इकडे ठेवू आहे मला. हे दाखव. दाखवलं मी लिंब. आपलं शेत आहे मग. हे उडालं. ये इकडे. मालकीनबाई पाणीपुरीसाठी पुदिना तोडत आहे. बस ना. आणा इकडे. बघा बघा किती छान आहे पुदिना. अगदी कोवळा कोवळा ताजा ताजा. खूपच गोड. पूर्वाला भेटलंय निंबू छान वाला. खरं आता इकडे आमच्या हो शेतातली मजा. ऊस घेतलाय मस्तपैकी. ऊस खाता आहे. काळा ऊस शेतातला. जाऊ द्या चला. बाबा म्हणता बस झालं. माझ्याकडे हातात नाही पकडू बेटा. नुसते अशी दांडी पकडली ना की उडतं ते. हे फुक. झालं नसेल ते. थांब मी तुला पुढचं दाखवते. उडालं. हे आपलं शेत आहे.
2 नंबरचं. हा नको बेटा, त्याला हात नाही लावायचा असतो. हे काय अडीवरती आपलं शेत कुठून आहे बाबा? त्या निंबापासून तिकडे तो हरभरा आपला. अच्छा, बघा तो दूरवर दिसतोय ना, तो हरभरा आमच्याच शेतातला आहे. बघा इकडून असं पेरलेला. आणि तो गहू बाबा जो दिसतोय तो गहू आपला, तो गहू पण आमचाच आहे. बघा तिकडून तर इकडे लास्ट पर्यंत जो हरभरा दिसतोय ते आमचं वावर आहे. अय्या, कोथिंबीरला धने आलेले आहे. बघितलं फिरले ते अरे ट्रेन पाणी तिकडून निघ पूर्वा, उडीत पेरलाय बेटा त्यात. ते बघडे बघ बाबू, त्या ट्रॅक्टर जवळ किती ट्रेलर चालू आहे. मेथी बघा, मेथी. का कापूस बघ बेटा, कापसाचं झाड. कापूस. अरे हा, आमच्या पायल टीचरने बोललं होतं की कधी कापसाचा पण झाड असतो. आहे ना कापसाचं झाड. मला फोटो दाखव टीचरला म्हणा सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओने. थांब, इकडून चल. बहीणचा हात पकड. ये रे बेटा. मोटर बघितली. आम्ही टाकायची.
अमित का प्रवीण आहे प्रवीण एकदम पडला झाले डायरेक्ट झाला होता गाडीचा आवाज येतोय. गाडी येते रोडचा आवाज येतो ना खटंग लहानाच्या परी हो तो काही कामाचा नाही हा ऊन गाडी काय कामाचा नाही तो आता आता जर गाडी आली पूर्वा तिकडून तर माहितीच पडत नाही. हे गाडी येत असताना तिकडून जर गाडी मग तुम्हाला बोललो मी एवढूशा आणल्या तर लय झाले ना पेट तू पाय ना असं दगडाने थोडस दुःख येऊ द्या ना पेटू द्या ना थोडं त्याच्यानंच पेटलं ते चांगलं. गवत टाकलं गवत घाललं लगेच इथे झालं